टाकलेलं आहे. आता आपण याच्यात कढीपत्ता टाकणार आहोत. हा असा कढीपत्ता, मिरच्या सगळं व्यवस्थित फ्राय झालं की आपण पुन्हा एकदा याच्यात डाळ्या, थोडंसं दाणे खोबरं असं टाकणार आहोत आणि हे चांगलं खमंग परतलं. त्या चिवड्याच्या फोडणीचा असा खमंग वास आला की आपण त्याच्यात टाकणार आहोत हळद. कारण हा येलो कलरचा चिवडा असल्यामुळे हा लाल तिखट न टाकता आपण त्याच्यात हिरव्या मिरच्या, कढीपत्ता असं सगळं घेतलेलं आहे. तुम्हाला दिसत असेल हा छान खमंग असा परतला जातो की आपण त्याच्यात साधारण 1 ते 1.5 चमचा हळद टाकायची अर्धा किलोला आणि गॅस बंद करून द्यायचा आहे. या ठिकाणी 1.5 ते 2 चमचे आपण हळद टाकलेली आहे. ही संपूर्ण फोडणी आपण आता भाजलेल्या पोह्यांवर ओतत आहोत. अशा प्रकारे आपण ही संपूर्ण फोडणी याच्यावर ओतलेली आहे. आणि आता मिक्सिंग करताना माझ्याजवळ आहे पिठी साखर आणि सॉल्ट. तर ते पण मी थोडं थोडं आपल्या चवीप्रमाणे टाकायचं. काहींना साखर आवडत नाही तर साखर नाही टाकली तरी चालेल. तर अशा प्रकारे सॉल्ट टाकायचं आणि मग हे पोहे जे आहेत भाजलेले त्याला असा येलो रंग येईल. त्या येलो रंगावर ते व्यवस्थित हलवून घ्यायचे आणि सगळ्यात शेवटी चिवडा गार होत आला की आपण मगाशी जसं मी म्हटलं की एक मोठी कटोरी भरून आपण चुरमुरे पिवळे करून घेतले होते. तर ते आपण ह्याच्यात शेवटी मिक्स करायचे. हा बघा, हा चिवडा तुम्हाला येलो रंग असा संपूर्णपणे मिक्स केलं की येताना दिसेल. आणि आता हा येलो झालेला जो चिवडा आहे याच्यात आपण चुरमुरे मिक्स केल्यावर त्याचा फायनल लुक असा येईल. सो थँक यू.